गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सोल्युशन या चॅप्टर मधील जो लास्ट टॉपिक आहे मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज याचा स्टडी करणार आहे. पण मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हा टॉपिक स्टडी करत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे की लास्ट लेक्चरला किंवा याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये ज्या आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी केलेला होता त्या सर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नॉन इलेक्ट्रोलाइट साठी होत्या. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की याच्या अगोदर आपण काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी केलेला होता तर त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी त्या नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स साठी त्यांचा स्टडी केलेला होता. तर आज आपण काय करणार आहे तर इलेक्ट्रोलाइट सबस्टन्सच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी इलेक्ट्रोलाइट सबस्टन्सच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी एक मॉडिफाईड एक्सप्रेशन तयार करतोय. त्यालाच आपण म्हणणार आहे मॉडिफाईड एक्सप्रेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. म्हणजेच मला सांगायचं आहे की नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं जे इक्वेशन आहे त्याला आपण थेरॉटिकल म्हणतो. ते इक्वेशनचा यूज करून आपण इलेक्ट्रोलाइट सबस्टन्ससाठी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्सप्रेशन तयार करत आहोत. ठीक आहे. तर पहा यामध्ये तर या अगोदर तुम्ही वॉन्ट ऑफ फॅक्टर आय या पॉइंटचा स्टडी केलेला आहे आणि वॉन्ट ऑफ फॅक्टर आय मध्ये तुम्ही एक फॉर्म्युला तयार केलेला होता. आठवते का बघा वॉन्ट ऑफ फॅक्टर आय इज इक्वल टू तर वॉन्ट ऑफ फॅक्टर आय यासाठी हा फॉर्म्युला आपण तयार केलेला होता बरोबर. यामध्ये डेल्टा टी एफ याला आपण म्हणणार आहे की इलेक्ट्रोलाइट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट आणि डेल्टा टी एफ याला आपण म्हणतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे ही वरची जी असणार याला ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो आणि खाली जी आहे त्याला आपण थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. ही सुद्धा वरची ऑब्झर्व्ड असणार. ही काय असणार थेरॉटिकल, ही ऑब्झर्व्ड, ही थेरॉटिकल. ऑब्झर्व्ड आणि थेरॉटिकल. ऑब्झर्व्ड म्हणजे काय कन्सिडर करायचं इलेक्ट्रोलाइट साठी आणि थेरॉटिकल म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट साठी बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला मॉडिफाईड फॉर्म्युला तयार करायचा आहे. प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा या ठिकाणी मॉडिफाईड फॉर्म्युला तयार करायचा आहे. मग सुरुवातीला आपण काय करणार आहे तर डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड यासाठी आपण मॉडिफाईड फॉर्म्युला तयार करणार आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला आय इज इक्वल टू डेल्टा टी एफ डिवाइड बाय डेल्टा टी एफ नॉट हे इक्वेशन घेणार आहे. मग पहा या ठिकाणी आय इज इक्वल टू डेल्टा टी एफ डिवाइडेड बाय डेल्टा टी एफ नॉट. ठीक आहे. हे नॉट म्हणजेच काय असणार आहे थेरॉटिकल आणि हे काय असणार आहे ऑब्झर्व्ड. आपल्याला ऑब्झर्व्ड साठी फॉर्म्युला तयार करायचा आहे म्हणून या ठिकाणी आपण पुन्हा फॉर्म्युला घेणार डेल्टा टी एफ या ठिकाणी मी लिहितो ऑब्झर्व्ड. ठीक आहे. ओबीएस म्हणजे ऑब्झर्व्ड इज इक्वल टू डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड इज इक्वल टू आणि हा डेल्टा टी एफ इथं डिवाइड आहे या झाल्यानंतर तो काय होणार मल्टिप्लाय होणार म्हणजे इक्वेशन तयार होईल आय इंटू डेल्टा टी एफ थेरॉटिकल तयार होईल. डेल्टा टी एफ थेरॉटिकल तयार होणार आहे. मग यामध्ये आपण काय करणार आहे तर थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट साठी जे फॉर्म्युले तयार केलेले आहेत ते फॉर्म्युले या ठिकाणी आपण यूज करणार आहे. मग या ठिकाणी मला सांगायचं आहे की तुम्ही नॉन इलेक्ट्रोलाइट साठी कोणते फॉर्म्युले यूज केलेले होते किंवा कोणते फॉर्म्युले तुम्ही स्टडी केलेले आहेत तर पहा या ठिकाणी डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम हा एक फॉर्म्युला तुम्ही स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर एम इज इक्वल टू 1000 इंटू W2 डिवायडेड बाय या ठिकाणी M2 इंटू W1 हा एक फॉर्म्युला तुम्ही स्टडी केलेला आहे. मग या फॉर्म्युलाचा यूज करून आपण हा इक्वेशन काय करणार मॉडिफाईड करणार आहे. तर पहा यामध्ये बघा डेल्टा टी एफ ऑब्झर्व्ड इज इक्वल टू आय इंटू आता डेल्टा टी एफ थेरॉटिकल म्हणजेच काय घेणार आपण के एफ इंटू काय घेणार आहे एम घेणार आहे. मग या ठिकाणी फॉर्म्युला तयार होईल के एफ इंटू एम हा एक फॉर्म्युला मॉडिफाईड फॉर्म्युला तयार होणार आहे. ठीक आहे. कशासाठी डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट साठी फॉर इलेक्ट्रोलाइट. त्यानंतर मला सांगायचं आहे की अजून फॉर्म्युला सेकंड कोणता तयार होऊ शकतो तर डेल्टा टी एफ
ऑब्झर्वड इज इक्वल टू आय इंटू, आता या ठिकाणी बघा KF इंटू एम आहे, KF इंटू एम. एम म्हणजे काय असणार आहे तर मोलॅलिटी, आणि मोलॅलिटीचा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. मग मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे तर 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1 हा फॉर्म्युला घेणार. मग या ठिकाणी बघा KF इंटू एम, एमचा फॉर्म्युला या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय तयार होईल फॉर्म्युला KF इंटू 1000 इंटू W2 डिवायडेड बाय या ठिकाणी M2 इंटू काय होणार आहे W1 येणार आहे. म्हणजे हा एक सेकंड मॉडिफाईड फॉर्म्युला असेल. कशासाठी डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट फॉर इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स. ठीक आहे, म्हणजे हा मॉडिफाईड फॉर्म्युला कशाचा आहे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट फॉर इलेक्ट्रोलाइट. ऑब्झर्व्ड म्हणजे काय इलेक्ट्रोलाइट. आता पुस्तकामध्ये या ठिकाणी ऑब्झर्व्ड दिलेलं नाही, तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा ऑब्झर्व्ड नाही लिहिले तरी चालेल, डेल्टा TF लिहिले तरी चालेल, पण ऑब्झर्व्ड म्हणजेच काय इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, त्यानंतर आपण मॉडिफाईड फॉर्म्युला तयार करणार आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट यासाठी. म्हणजे I इज इक्वल टू आपण काय घेणार डेल्टा TB ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय डेल्टा TB थेरॉटिकल हा फॉर्म्युला घेणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता I इज इक्वल टू डेल्टा TB ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय डेल्टा TB थेरॉटिकल हा घेणार आहे. बरोबर. मग या ठिकाणी मला सांगायचं आहे I इज इक्वल टू डेल्टा TB डिवाइड बाय डेल्टा TB थेरॉटिकल. मग या ठिकाणी ऑब्झर्व्ड आपल्याला तयार करायचं आहे. मग काय फॉर्म्युला तयार होईल डेल्टा TB इज इक्वल टू I इंटू या ठिकाणी काय येणार आहे डेल्टा TB थेरॉटिकल येणार आहे, डेल्टा TB थेरॉटिकल येणार आहे. मग या ठिकाणी मला सांगायचं आहे की तुम्ही याच्या अगोदर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट साठी कोणते फॉर्म्युले पाहिलेले आहेत तर डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू एम हा एक फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर एम मोलॅलिटी इज इक्वल टू 1000 इंटू W2 डिवायडेड बाय M2 इंटू W1 हे फॉर्म्युले पाहिलेले आहेत. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण हा फॉर्म्युला मॉडिफाईड करणार आहे. मग या ठिकाणी पहा फॉर्म्युला काय तयार होईल मग I इंटू डेल्टा TB म्हणजेच काय असणार आहे KB इंटू एम. या ठिकाणी आपण घेणार आहे KB इंटू एम म्हणजे डेल्टा TB डेल्टा TB इज इक्वल टू I इंटू KB इंटू एम हा फॉर्म्युला तयार होणार आहे. हा एक मॉडिफाईड फॉर्म्युला आहे. कशासाठी इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट फॉर इलेक्ट्रोलाइट. त्यानंतर अजून एक फॉर्म्युला तयार होईल डेल्टा TB इज इक्वल टू I इंटू आता या ठिकाणी बघा KB इंटू एम आहे. एम म्हणजे काय तर मोलॅलिटी, आणि मोलॅलिटीसाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार. मग या ठिकाणी बघा KB इंटू 1000 इंटू W2 डिवायडेड बाय काय येणार आहे M2 इंटू W1 येणार आहे. तर हा एक मॉडिफाईड फॉर्म्युला आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट फॉर इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, त्यानंतर तिसरा मॉडिफाईड फॉर्म्युला आपण कशासाठी बघणार आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. I इज इक्वल टू काय घेणार डेल्टा P ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय डेल्टा P थेरॉटिकल यासाठी आपण बघणार आहे मॉडिफाईड फॉर्म्युला. पहा या ठिकाणी I इज इक्वल टू डेल्टा P ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय डेल्टा P थेरॉटिकल यासाठी फॉर्म्युला बघणार आहे. तर त्याच्या अगोदर आपण काही फॉर्म्युले पाहणार आहे. याच्या अगोदर आपण स्टडी केलेले आहेत नॉन इलेक्ट्रोलाइट साठी म्हणजे थेरॉटिकल साठी. मग या ठिकाणी बघा फॉर्म्युले कोणते आहेत तर फॉर्म्युला या ठिकाणी पहा या ठिकाणी डेल्टा P इज इक्वल टू P01 इंटू X2 हा एक फॉर्म्युला पाहिलेला होता. त्याचबरोबर P01 या साईडला आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार. मग डेल्टा P डिवायडेड बाय P01 इज इक्वल टू X2 हा एक फॉर्म्युला पाहिला होता. त्याचबरोबर मोल फ्रॅक्शन X2 इज इक्वल टू आपण काय घेणार आहे तर मोल फ्रॅक्शन X2 म्हणजेच W2 इंटू M1
डिवायडेड बाय M2 इंटू W1. तर या फॉर्म्युल्यांचा आपण स्टडी केलेला होता. मग हे इक्वेशन मॉडिफाईड करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा डेल्टा पी ऑब्झर्वड इज इक्वल टू आय इंटू हा डेल्टा पी इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर तो मल्टिप्लाय होणार. म्हणजे या ठिकाणी डेल्टा पी थेरॉटिकल येणार आहे. बरोबर. मग आय इंटू थेरॉटिकल म्हणजेच हा असणार आहे. मग डेल्टा पी काही इक्वेशन घेणार आपण. पीच्या ऐवजी डेल्टा पी साठी P01 इंटू x2 घेणार आहे. बरोबर. P01 इंटू x2 घेणार आहे. म्हणजे हा एक फॉर्म्युला तयार होणार आहे. मॉडिफाईड हा एक फॉर्म्युला तयार होणार आहे. त्याचबरोबर दुसरा फॉर्म्युला बघा कसा तयार होणार आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा P01 या साईडला आल्यानंतर डिवाइड होणार आहे. P01 या साईडला आल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड तयार होणार आहे. एक मिनिट. त्यानंतर या ठिकाणी बघा पी हा जो फॉर्म्युला आहे तो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरसाठी आहे. ठीक आहे. जर आपल्याला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काढायचं असेल तर P01 इकडे आल्यानंतर काय होणार, डेल्टा पी डिवाइडेड बाय P01 होणार आहे. बरोबर. मग x2 ची व्हॅल्यू आपण काय पुटअप करणार, तर ही व्हॅल्यू पुटअप करणार आहे. मग नवीन फॉर्म्युला काय तयार होईल, डेल्टा पी इज इक्वल टू आय इंटू x2 म्हणजेच काय, तर W2 इंटू काय येणार आहे, M1 डिवायडेड बाय M2 इंटू काय येणार आहे, सॉरी या ठिकाणी M2 इंटू काय येणार आहे, W1 येणार आहे. तर हा एक मॉडिफाईड फॉर्म्युला तयार होईल. बरोबर. तर या ठिकाणी आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर साठी हा आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर साठी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. आता यानंतर चौथा जो मॉडिफाईड फॉर्म्युला आहे तो आहे ऑस्मोटिक प्रेशर हा आहे. बरोबर. यानंतर चौथा जो फॉर्म्युला आहे मॉडिफाईड जो करायचा आहे आपल्याला, I इज इक्वल टू पाय ऑब्झर्वड डिवायडेड बाय पाय थेरॉटिकल हा फॉर्म्युला पाहणार आहे आपण. मग या ठिकाणी बघा पाय ऑब्झर्वड इज इक्वल टू आय इंटू पाय. पाय काय असणार आहे, या ठिकाणी आपण थेरॉटिकल असं देऊ. या ठिकाणी बघा आय इंटू पाय थेरॉटिकल आहे. मग पाय थेरॉटिकलचा फॉर्म्युला याच्या अगोदर तुम्ही पाहिलेला आहे, पाय इज इक्वल टू MRT हा फॉर्म्युला तुम्ही याच्या अगोदर स्टडी केलेला आहे. तर M म्हणजे काय, तर मोलॅरिटी नाही, तर M म्हणजे काय असणार आहे, मोलॅरिटी. मग मोलॅरिटीचा काय फॉर्म्युला आहे, मोलॅरिटी म्हणजेच काय, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर ऑर DM क्यूब. मग या ठिकाणी N कॅल्क्युलेट करायचं असेल तर N कॅल्क्युलेट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, तर मास ऑफ N म्हणजे नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, तर मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सबस्टन्स. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे मास ऑफ सबस्टन्स म्हणजे काय घेणार आपण, W2 घेणार आहे आणि मोलार मास ऑफ सबस्टन्स म्हणजे काय घेणार आहे, तर M2 घेणार आहे. मग ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुटअप करू. M इज इक्वल टू N म्हणजे काय घेणार आहे, तर W2 मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सबस्टन्स. यावरून काय मिळणार आपल्याला, नंबर ऑफ मोल्स N मिळणार आहे, डिवायडेड बाय काय असणार आहे, व्हॉल्यूम असणार आहे आणि व्हॉल्यूमला डिवायडेड बाय काय असेल, 1 असेल. ठीक आहे. मग यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केले की काय तयार होणार आहे, तर W2 डिवायडेड बाय M2 इंटू या ठिकाणी 1 अपॉन काय येणार आहे, V येणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यावर काय येणार, 1 अपॉन V येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी फॉर्म्युला तयार होईल M इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 इंटू काय येणार आहे, V येणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की या ठिकाणी जो M घेतलेला आहे या M च्या जागेवरती आपण काय घेऊ शकतो, तर W2 डिवायडेड बाय M2 इंटू V व्हॉल्यूम घेणार आहे. बरोबर. मग या ठिकाणी मॉडिफाईड फॉर्म्युला आपण तयार करणार आहे. बघा पाय इज इक्वल टू आय इंटू थेरॉटिकल व्हॅल्यू काय घेणार आपण पायची, MRT. या ठिकाणी आपण घेणार आहे MRT. M म्हणजे मोलॅरिटी. हा एक मॉडिफाईड फॉर्म्युला तयार होणार आहे. बरोबर. त्याचबरोबर मी मगाशी तुम्हाला सांगितले M ची व्हॅल्यू आपण ही घेणार आहे. म्हणजे दुसरा मॉडिफाईड फॉर्म्युला पाय इज इक्वल टू आय इंटू आता M म्हणजेच काय, तर W2. मग या ठिकाणी आपण घेणार आहे W2 डिवायडेड बाय
M2 इंटू व्ही व्हॉल्यूम. त्याचबरोबर हा काय असणार आहे, आर टी घेणार आहे. बरोबर, म्हणजे हा एक फॉर्म्युला या ठिकाणी मॉडिफाईड फॉर्म्युला तयार होणार. हाच फॉर्म्युला आपण असा सुद्धा लिहू शकतो, पाय इज इक्वल टू आय या ठिकाणी W2RT डिवायडेड बाय M2V. तर हा सुद्धा मॉडिफाईड फॉर्म्युला आहे ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर इलेक्ट्रोलाइट. जर तुम्हाला याच्यामध्ये काय शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.